हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। ह्याची माहिती आता तुम्हाला माझ्या मम्मीकडून देते। लवंगी मिरची आहे अर्धा किलो, संकेश्वरी पाव किलो घेतले आणि काश्मीरी घेतले पाव किलो। हे बघा, हे धणे घेतलेत, हा तेजपत्ता आहे, ही राई आहे, हे दगडफूल आहे आणि हे खोबरं आहे, मेथी आहे, जिरा आहे, तीळ आहे, बडीशोप आहे, शहाजिरे आहेत आणि मोठी विलायची, हळकुंड, हे लाल फूल आहे, ही जावित्री आहे, खसखस, लवंग, हिरवी वेलची, चक्री फूल, बायदान, जावित्री, काळी मिरी, बायदान, सुंठ, दाल, जायफळ आणि खडा हिंग। हे हळकुंड आहे 10 ग्राम, त्याला पहिले चांगलं फुटून घ्या आणि नंतर भाजा। हे जायफळ आहे, याला जरा फुटून घ्या आणि नंतर तुम्ही किसून घेतलं तरी चालेल, पण फुटून घेतलं तर बेस्ट आहे। सुंठ आहे, 10 ग्राम सुंठ घेतलेले आहे मी, चांगले फुटून घ्या आणि नंतर भाजून वाटा। ही दालचिनी आहे, 20 ग्राम आहे, तिला पण जरा आपण बारीक करून घेऊया। हा हिंग आहे, 10 ग्राम घेतलेला आहे मी, ते पण थोडासा बारीक करून घेऊया। कढई ठेवायची, ती थोडी गरम झाली, थोडीशी गरम झाली ना, स्लो गॅसवरती हे धणे भाजून घ्यायचे आपल्याला। ही इंदुरी धणे आहेत, इंदुरी धणे चांगले असतात। हलक्या हाताने बारीक गॅसवरती मंद आचेवरती भाजून घ्या। कमीत कमी 5 मिनिटं त्याला भाजून घ्या चांगलं स्लो गॅसवरती। अडीचशे ग्राम धणे आपले चांगले भाजून झालेले आहेत, आता हे आपण काढून घेऊया। हे शहाजिरं 20 ग्राम आहे आणि आपलं हे साधं जिरं 100 ग्राम आहे। दोन्ही जिरं मिक्स भाजून घ्यायचे। मंद आचेवरती सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। जिरं आपलं झालेलं आहे कडक एकदम, आता हे उतरवून घेऊया आपण। ही सोप आहे 50 ग्राम, ही पण भाजून घ्या। सोप पण आपले झालेले आहे। आता राई टाकूया, राई पण 50 ग्राम आहे। पण आपली चांगली तडतडून झालेली आहे, पण काढून घेऊया। तर टाकूया आपण तीळ, तीळ पण 50 ग्राम आहे। तीळ आपले चांगले भाजून झालेले, तडतडायला लागले, काढून घेऊया। आता टाकूया आपण मेथी, मेथी ही 10 ग्राम घेतलेली आहे मी, तिला पण चांगले भाजून घेऊया। मेथी पण काढून घेऊया।
आता टाकूया आपण खसखस. हे सगळे साहित्य भाजताना हात आपला चालत राहायला पाहिजे, सतत हलवत राहायचं त्याला मंद आचेवरती, कारण की मसाला हा करपल्यामुळे, हे साहित्य करपल्यामुळे मसाला खराब होण्याची शक्यता असते. खसखस पण भाजून झालेली आहे, छान काढून घेऊया. हे काळा मिरी आहे 20 ग्राम, हे लवंग 20 ग्राम, नागेश्वर 20 ग्राम, हे कबाब चिनी 20 ग्राम आणि हे त्रिफळा 20 ग्राम. हे सगळं एकत्र भाजून घ्या. आपण हे काढून घेऊया. म्हणजे मी हे वेगळं का काढलं, हे मी जरा पाट्यावर वाटून घेणार आहे, कारण की हा मसाला मी घरी बनवणार आहे मिक्सरवरती. म्हणजे पाट्यावर वाटल्यामुळे मिक्सरमध्ये पटकन वाटल्या जाईल, नाही तर ते वाटता येणार नाही, खडखड वाजत राहील. ही 10 ग्राम हळद आहे. आपला हळकुंड भाजून झालेला आहे, काढून घेऊया. आता टाकूया याच्यामध्ये सुंठ पण थोडी चांगली भाजून घ्या. 10 ग्रामच सुंठ आहे. हळकुंड पण 10 ग्राम होतं, सुंठ पण 10 ग्राम आहे, ही वेलची पण 10 ग्राम आहे, हे दगडफूल पण 10 ग्राम आहे. सुंठ पण भाजून झालेली आहे आपली, काढून घेऊया. ही वेलची आहे आपली 20 ग्रामच आहे. काढून घेऊया. हे बायदान 10 ग्राम, हे जायपत्री 10 ग्राम आणि ही मोठी विलायची 10 ग्राम आणि हे जायफळ अख्खं 1. यात आपण काढून घेऊया. हे आता चक्रीफूल 10 ग्राम, चांगलं भाजून घ्या. थोडंसं तेल टाका, नंतर दालचिनी घाला. दालचिनी मग खरपूस भाजले जाते. पत्ता 20 ग्राम, तो पण चांगला सोडून आता भाजून घ्या. आपलं काय झालं ना, त्याच्यात गरम मसाला आता आहे. हा हिंग 10 ग्राम घेतलाय, हा पण थोडं तेलामध्ये भाजून घ्या, जरासं तेलामध्ये. हिंगाचा कलर बदलला. थोडंसं अजून तेल टाका. आपण याच्यामध्ये खोबरं भाजूया. हे खोबरं मी घेतले 250 ग्राम. 1 किलोच्या मसाल्याला 250 ग्राम. 1 किलो मिरची आहे माझी आणि 1 किलो हा सगळा गरम मसाला मिळून 2 किलोचा मसाला होणार. खोबरं चांगला खरपूस गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्या. आपण मिक्सरमध्ये वाटणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये खूप
टाईम लागेल वाटायला, म्हणून थोडं थोडं पाट्यावरती बारीक करून घेता येईल. बोल ना. हे सगळं मी त्याच्यामध्ये वाटून घेणार आहे. ते बाकीचा मसाला मी पाट्यावरती थोडं थोडं कुटून घेतलाय, तो पटकन वाटला जाणार नाही ना. हां. आता बाकीचे पण साहित्य त्याच्यामध्ये टाकून घ्या. जे आपण सगळे मसाले भाजले होते ना, ते मी असे वाटून घेतले मिक्सरमध्ये. मस्त आपल्या घरगुती चाळणीने चाळून घ्यायचे बारीक. हा फक्त आपला गरम मसाला तयार झालेला आहे. मिरच्या आपण थोड्या वेळाने मिरच्या वाटून त्याच्यामध्ये आपण मसाला मिक्स करणार आहोत. पडतं का खालून? खाली पडतं. चला आता आपण मिरच्या भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकून घ्या आधी त्याच्यामध्ये. सुक्याच भाजतात रे. अशा प्रकारे तयार झाला आपला घरगुती मसाला. हा मी घरच्या घरीच मिक्सरमध्ये वाटून तयार केला आहे.